तर संतोष देशमुखांच्या न्यायासाठी उद्या मुंबईत मोर्चा असणार आहे। मुंबईत मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा हा मोर्चा काढला जाणार आहे आणि मुंबईतील मोर्चासाठी देशमुख कुटुंबीय मस्साजोग इथून रवाना झालेला आहे आणि या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन वैभवी देशमुख यांनी केलंय। सोबत धनंजय देशमुख आहेत, काय सांगाल? गेल्या 45 दिवसापासून तुमच्या बंधूंना न्याय मिळावा म्हणून संपूर्ण कुटुंब जे आहे ते न्यायाची लढाई लढते। उद्या मुंबईत आपण मोर्चात सहभागी होणार आहात। ही जी भावाची हत्या झालेली होती, इतक्या चुकीच्या पद्धतीनं जी घटना घडलेली आहे त्याचा न्याय मागण्यासाठी आणि ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यभरात मोर्चे निघत आहेत। उद्या मुंबईचा मोर्चा आहे, त्यासाठी वैभवी मी आणि विराज त्या मोर्चात उपस्थित राहण्यासाठी जात आहोत। खरं तर यापूर्वी आपण मुंबईला गेला होता, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, त्याला महिनाही उलटला नाही। आता जे आहे ते मोर्चात पुन्हा मुंबईत सहभाग होण्यासाठी जातात। मुंबईच्या मोर्चातून काय मागणी असणार आहे? मुंबईच्या मोर्चातून न्यायाचीच मागणी असणार आहे, मागणी दुसरी कुठलीच नसणार आहे। वैभव, काय सांगशील? गेल्या महिनाभरापासून, सव्वा महिन्यापासून चाच्याच्या खांद्याला खांदा लावून वडिलांना न्याय मिळावा यासाठी प्रत्येक मोर्चात सहभागी होतेस, उद्या मुंबईत जातेस। म्हणजे मुंबईत सुद्धा म्हणजे आमची एकच अपेक्षा आहे की आजच्या मागच्या मोर्चामध्ये जसं तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी राहात, तसं या मुंबईच्या म्हणजे जो उद्या मोर्चा आहे तिथे तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी व्हाल। आणि आज पूर्ण महाराष्ट्रच आमच्या सोबत आहे आणि आता मागच आम्ही म्हणतो की आम्हाला तुमची साथ हवी आहे, कारण की आज आमचे वडील आम्हाला पोरखं करून गेलेत। आम्हाला पूर्ण महाराष्ट्राची साथ हवी आहे आणि आमची एकच भूमिका आहे, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही तोपर्यंत एकच मागणी करतो की जे कोणी आरोपी असतील त्यांना लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा द्या आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड।